काम चालू आहे. प्रत्येक केंद्रावरून केंद्र आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी 100%, काही ठिकाणी 80%, काही ठिकाणी अशा प्रकारच्या चालू झालेलं आहे. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं BLO आणि BLA संघटित होऊन एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं सर्वोच्च काम चांगल्या प्रकारे व्हावं हे उद्दिष्ट मंत्री महोदयांचं पूर्ण करण्यासाठी मुंबईचे मतदार असतील, पदाधिकारी असतील किंवा गावचे पदाधिकारी असतील त्या एकत्रित घेऊन त्यांना काम कोणत्या प्रकारे करायचं हा संदेश देण्यासाठी खऱ्या अर्थाने साहेब, आपण मुंबईतून असता, आपण खास मुंबईकरांसाठी काय आमचा जो भाग माझा विधानसभा मतदार जवळपास 75 ते 80,000 मतदार 2,90,000 मतदार आहेत. ते जवळपास 80,000 मतदार हे मुंबई, ठाणे, पुणे, इंदोर, बडोदा, अहमदाबाद, पालघर यासारख्या शहरी भागामध्ये वास्तव्य असते आणि ते वोटिंगच्या वेळेस किंवा निवडणुकीच्या वेळेस तुमचे मतदार आम्ही सगळे तिथे गावी घेऊन जात असतो मतदान करण्यासाठी. पण तो आता नवीन सरकारने जो आता ESIRचा प्रोग्राम जाहीर केला जो 25 वर्षापूर्वी झाला होता की मतदार यांचं सखोल पुनर्निरीक्षण करतं आणि त्याचं पुन्हा पुनर्वलोकन करतं. यामध्ये आता प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक मतदार काही मतदारांची दुबार नोंदणी पण आहे, तिथे पण आहे, गावी पण आहे. त्या लोकांना एक संधी असणार आहे की दोघांपैकी कुठे मतदान ठेवायचं. तर ज्या लोकांचा ओढा गावाकडे आहे त्या लोकांचं साहजिक मतदान गावी जाणार आहे. ज्यांचं मुंबई साईडला ज्याला मुंबई स्थित असतील तर मुंबईला ठेवायचं लोक मुंबईला ठेवू शकतात. परंतु प्रत्येक मतदाराचं मॅपिंग होणं गरजेचं आहे, त्याची नोंदणी होणे गरजेचं आहे. कारण जर समजा त्याची नोंदणी झाली नाही, त्याची धावून गेली तर एकदा ते मतदारांनी नाव त्याचं कट झालं किंवा बाद झालं तर त्याला पुन्हा मतदार नोंदणी करण्याची सुरुवात आठवड्यात होणार. तर तहसीलदार पाहून त्यांची ऑर्डर घ्यायला लागणार आहे आणि कोर्टाच्या पायऱ्या त्याला झुकवायला लागणार. ते टाळण्यासाठी प्रत्येक मतदाराने स्वतःच्या नावाचं मतदार यादीमध्ये नाव मॅपिंग करून घेणं आणि त्याची नोंद करून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही जवळ पुढाकार आहे. काय सांगाल? आपण एक अतिशय सुंदर प्रकारे आयोजन केलं, कशा प्रकारे आपण ही पुढची दिशा ठरवणार? आयोजन म्हणजे आजचा जो कार्यक्रम होता हा राजकीय नसून एक सामाजिक कार्यक्रम होता. कारण जे हे मॅपिंगचं काम आहे SIRचं हे लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. एखाद्या वेळी जर नाव कट झाला तर पुढे जाऊन त्या माणसाला त्या मतदाराला पुढे खूप अडचणीचा विषय आहे. यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि नियोजन करत असताना या महाड विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुक्यातले विभागवाईज पदाधिकारी जे मुंबईचे पदाधिकारी जबाबदारी घेतली अशी जबाबदारी घेतली जेणेकरून माझ्या या मुंबईतील जे मतदार आहेत तर कुठेतरी अडचण व्हायला नको यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी विभागवाईज ग्रामपंचायत मिटिंगी लावून जास्तीत जास्त लोकांसाठी कसं सहकार्य करता येईल यासाठी या मिटिंगचं नियोजन होतं आणि चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मतदार मॅप करून घेण्यासाठी आम्ही मुंबईकर प्रयत्न करणार आहोत.